हिंगोलीच्या खंडाळा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। वडद सिंचन तलावातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो, मात्र सिंचन तलावाची पाणी पातळी घटल्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते, त्यामुळे महिला चांगल्याच त्रस्त झाल्या आहेत। वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगावरती येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालेला आहे। झाडांची पानं पिवळी पडू लागल्यामुळे मुगाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे। दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून सिल्लोड शहरामध्ये रसाळ फळांची मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे। टरबूजाला मोठी मागणी असून फळ खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी आहे। वाशिमच्या कोंडाळा झांबरे शिवारात मोठ्या प्रमाणात शोष खड्डे खोदण्यात येत आहेत। यात जलतारा शोष खड्ड्यांचं वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी भूमिपूजन केलंय। या उपक्रमात गावकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी श्रमदान केलंय। डहाणूच्या धानिवरी गावात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत 5 रस्त्यांची कामं सुरू असून ती निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तर ठेकेदाराला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप सुद्धा स्थानिकांनी केलाय। पूर्णा नगरपालिकेच्या कारभारामुळे परभणीत 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा सुरू आहे। ऐन उन्हाळ्यात पाणी येत नसल्यामुळे नागरिकांनी नगरपालिका गाठत निषेध व्यक्त केला। कोल्हापूर महापालिकेच्या गार्डनमध्ये खेळताना मोडक्या घसरगुंडीमुळे एका चिमुरड्याच्या पायाचं बोट चिरडलं गेलेलं आहे। घसरगुंडीतील बारीक फटीत करंगळी अडकून त्याचा थेट तुकडा पडलेला आहे। त्यानंतर नातेवाईकांनी चिमुरडीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे। येवल्याच्या गंगा दरवाजा भागामध्ये असलेल्या भैरवनाथ मंदिर परिसरात असलेल्या मधमाशाच्या पोळ्यावरती एका टवाळखोराने दगड मारला, त्यामुळे खवळलेल्या मधमाशांनी रस्त्यावरती ये जा करणाऱ्यांवरती हल्ला केला। वातावरणातील बदलामुळे आंब्यावरती करपा, चिकटा, बुरशी अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। रोगाच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादनात 70% घट झालेली आहे, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। पुण्याच्या खेडमध्ये आदिवासी भागात प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेला 5च अर्ज आल्यामुळे या उपक्रमाबाबतचा प्रसार तोकडा पडत असल्याची खंत उपजिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। वाशिमच्या मालेगाव ते मेडशी या जुन्या मार्गावरील मोठ्या पुलाखाली बिबट्याची 2 पिल्लं आढळल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागासमोर पिल्लांच्या आईला शोधण्याचं मोठं आव्हान आहे। जळगावच्या अमळनेर बाजार समितीत हरभरा, गहू, तूर, मका, ज्वारी आणि बाजरीची आवक वाढलेली आहे, त्यामुळे बाजार समितीच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करण्यात आलेली आहे, मात्र वाढत्या उन्हामुळे केळी पिकावरती परिणाम होतोय। केळी पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी केळीच्या बागेत ग्रीन नेट लावून पिकांचं संरक्षण केलंय। मराठवाड्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे। जायकवाडी प्रकल्पासह मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पात 58% जलसाठा शिल्लक आहे। बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा बसवण्यात आलाय। दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थ आणि पोलीस आमनेसामने आले, त्यामुळे संग्रामपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील इजतगाव शिवारात जमिनीतून लावा सदृश्य पदार्थ बाहेर पडलेला आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। याबाबत प्रशासनाकडे देखील अधिकृत माहिती नाहीये। गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। समुद्र किनाऱ्याची झीज टाळण्यासाठी लोकवस्तींना संरक्षण देण्यासाठी किनाऱ्यावरती एक दगडांची भिंत बांधण्यात येते। जालन्याच्या कन्हैयानगर भागामध्ये अज्ञात तरुणाने शिवाजी महाराजांचा बॅनर काढण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान बॅनर काढणाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। चिपळूणच्या रामपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 बोकड आणि 4 बकऱ्या ठार झालेल्या आहेत। अरुण जाधव या शेतकऱ्याच्या बकऱ्यावरती बिबट्याने हल्ला केला। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अकोल्यातील महान धरणामध्ये केवळ 33% पाणीसाठा शिल्लक आहे। दरम्यान पाणी बचतीसाठी 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे। लवकरच पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे। छत्रपती संभाजी नगरपालिकेतील कर्मचारी तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांची हजेरी ॲपच्या माध्यमातून नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे। 8000 कर्मचाऱ्यांचा डेटा असताना 150 कर्मचाऱ्यांची नोंदणी नसल्याचा संशय व्यक्त केला जातोय। शहापूर तालुक्यातील एका 8वीतील शिकणाऱ्या मुलाच्या जीवावरती शहरातील पाणी टंचाई भोवलेली आहे। शाळा सुटल्यानंतर विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलाचा तोल गेल्यामुळे तो विहिरीत पडून जखमी झाला। त्याच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिरूरमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। 35 बुलेट सायलेन्सर जप्त करत पोलिसांनी त्यावरती बुलडोझर फिरवला आहे।
माथेरानमध्ये घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते. याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलाय, मात्र याला यश आलेलं नाहीये. त्यामुळे माथेरान बचाव संघर्ष समितीकडून माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे. जायकवाडी धरणाचं पाणी सिंदफणा नदीपात्रामध्ये सोडावं या मागणीसाठी सिंदफणा पट्ट्यातल्या 140 गावातील लोकांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान प्रशासन दखल घेत नसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी पाण्याचाही त्याग केल्यामुळे देविदास चव्हाण यांची प्रकृती खालावली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये, त्याचबरोबर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाली नाहीये. त्यामुळे या मागण्या पूर्ण करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. जळगावच्या धानवड गावामध्ये राहणाऱ्या सोनी चव्हाण या विवाहितेने पतीसह सासरच्या जाचाला कंटाळत राहत्या घरी गळफास घेतलेला आहे. 3 वर्षांपासून छळ सुरू होता अशी माहिती आहे. दरम्यान आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत तरुणीच्या माहेरच्यांनी घेतलाय. बौद्धगया इथल्या महाविहारच्या व्यवस्थापन कायदा तातडीने बदलावा या मागणीसाठी धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आले. यावेळेला बौद्धगया महाबोधी महावीरांचं निमंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. भुसावळमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. बौद्धगया मंदिर ऍक्ट 1949 रद्द करण्याची मागणी समाज बांधवांनी केली आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बौद्ध समाज बांधवांनी सहभाग घेतला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये रवानगी करण्यात आली आहे. शिरूर कासार न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर खोक्या 3 दिवस शिरूर पोलीस ठाण्यामध्ये होता. कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. सोन्याची झेप सुरूच असून जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं 91,000वरती गेलेलं आहे, तर चांदीने चक्क 1 लाखांचा टप्पा गाठलाय. गेल्या महिन्याभरात सोन्याचे दर 4,000 वाढले. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला दिलासा मिळालेला आहे. पुढील सुनावणी 15 एप्रिलला होणार आहे. तोपर्यंत दिल्ली पोलिसांना अधिक सविस्तर तपास करण्याचे निर्देश देण्यात आले. अकलूज गावचं ग्रामदैवत आई अकलाई देवीला द्राक्षांची आरास करत देवीची महापूजा बांधण्यात आलेली आहे. अकलाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. लातूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली आहे. यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसह कृषी आणि पशुप्रदर्शन, कुस्ती स्पर्धेसह रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबवले जात आहेत. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण झालेले 47 विद्यार्थी इस्रोमध्ये 5 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निघाले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी या मुलांना शुभेच्छा दिल्या. कोकणात शिमगोत्सवाच्या अनेक प्रथा आणि परंपरा आहेत, त्या आज सुद्धा जोपासल्या जात आहेत. बोर्ली गावात शिमग्याची आगळी वेगळी परंपरा जपली जाते. चिंचवा देवीच्या उत्सवाला महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. होळीनंतर 7 दिवस शिमगोत्सव साजरा केला जातो. विधान परिषदेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय. त्यांचा इतिहास मला माहिती आहे. बाळासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही मंत्रिपद सोडलं, मात्र त्यांचे प्रमुख मोदींना भेटून माफी मागून आले. दिल्लीत जाऊन लोटांगण घातलं असा खोचक टोला शिंदेंनी लगावलाय. फलटणमधील नीरा देवघरच्या पाणी प्रश्नावरून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर हे आक्रमक झालेत. अशातच रामराजे निंबाळकरांनी स्टेटस ठेवून त्यांच्यावरती टीका केली आहे. रणजित निंबाळकरांचं नाव न घेता त्यांच्या शैक्षणिक डिप्लोमाची खिल्ली उडवली आहे. विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत. दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके हे बिनविरोध आहेत. कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये अवैध ठरलेल्या 10 अर्जांपैकी पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिलेला आहे. वैध ठरलेले सगळे उमेदवार पृथ्वीराज चव्हाणांचे समर्थक असून अवैध ठरलेला अर्ज हा विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा आहे. अकोला रेल्वे स्टेशनवरती एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करत असताना चोरट्याने महिलेच्या पतीवरती प्राणघातक हल्ला केला. दरम्यान उपचारादरम्यान संबंधित महिलेचे पती हेमंत गवंडे यांचा मृत्यू झाला. जालना शहरातील अंबड चौफुली ते नूतन वसाहत दरम्यान असलेल्या विविध हॉटेल्सवरती जालना तहसीलमधील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्यात. कारवाईमध्ये 17 घरगुती सिलेंडर जप्त केले.
धुळ्यातील आझादनगर पोलिसांनी बनावट नोटांसह एकाला अटक केली आहे. दिलीप पावरा असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 25,000चा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. जळगावच्या भडगावमधील मुख्य रस्त्यावरती असलेल्या ज्वेलर्स दुकानामागची भिंत फोडून चोरट्यांनी तब्बल 6 किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास केली आहे. 2 दिवसांपासून दुकान बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी थेट भिंत फोडून चोरी केली. भोरमध्ये 6 महिन्यांपासून सार्वजनिक खासगी विहिरी तसंच बोरवेलच्या पाणीपंपाच्या वायर चोरीचं सत्र अजून सुद्धा सुरू आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जेधेवाडी पोळवाडी इथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. परभणीतील सराफ बाजारात असलेल्या एका दुकानातून बुरखाधारी महिलेने 69,000चं सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रत्नागिरीच्या खेडमध्ये मोहिते कुटुंबियांना जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल करत संशयितांना पाठीशी घालण्याचं काम केलं आणि तक्रारदारांच्या जखमी मुलाचाच पोलिसांनी मारहाण केला असा आरोप सुरेश आणि सागर मोहितेंनी केला. बीडच्या नाथापूरमध्ये गावठी पिस्तूलने हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. धुलिवंदनाच्या दिवशी शेतात आयोजित पार्टीमध्ये तिघांनी गोळीबार केलाय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरातील कचरा डेपोला पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवरती आला आहे.